नमस्कार मंडळी. तर बघा आम्ही घरी आलोय, फ्रेश झालोय सगळेजण, चहा पिऊन झाले आमचं. तर आता बघा येताना आम्ही खेकडे घ्यायला गेलो होतो, पण खेकडे भेटले नाही म्हणून यांनी मटण घेऊन आले. तर बघा मला सरप्राईज द्यायला माझी वहिनी आली. मला तर माहिती पण होती आली मी इथे येऊन पाणी पिते नाही तर तिने माझे डोळे पकडले, लय बरं वाटलं. आणि मम्मीने जेवणाची तयारी केली, कारण की ही पण आजच आले, हे लोक पण आज सगळे ते आले असतील काही 2 वाजता आले असतील आणि आम्ही आले 5:30 वाजता. तर मम्मी आता काय करते, मेथीची भाजी बनवते, भात बनवलाय. हे येताना मटण आणले. हां मटण खायचं म्हणून बघा ह्यांनी मटण आणलं. शेवटी नाईला जण खेकडे नाही भेटलं म्हणून आता उद्या खेकडे घ्यायचा प्लॅन करतायत. आता भेटले तर नशीब, भेटल्यानंतरच कळेल. हो भरपूर आहेत ना. आपल्या मुंबईला असतात ते काळे असतात बघ, डॉट डॉटवाले, हे वेगळे. तर बघा हे असं गावालाच बघायला भेटतं, मुंबईत नाही भेटत बघायला हे असलं काही. तर चला निघालो. तर बघा आम्ही आता फिरायला आलोय, 4 जण, बाकी घरात आहेत. तर समोर बघा कृष्णा नदी. तर बघा आमची कृष्णा नदी बघा किती भरले. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पाणी एवढं नव्हतंच म्हणजे नॉर्मली पाणी होते ना. आता बघा एवढं पाणी वाढलंय ना हे, आणि वाहतं पाणी, असं पण नाही की थांबलेलं आहे, साचलेलं आहे. आपण कसं जाऊ आता, नदीत नाही जायचं बाबा पोहायला. ए बाई काय उतरायचं नाही, गप्प बस. मला वाटते भीती, तुला पण नाही उतरायचंय, समजलं. लगेच तू थांब, तुला भीती वाटते. तू जाणार आहेस का पाण्यात? समोर बघा डोंगरावर कसे ढग आलेत, किती छान वाटतंय बघायला. अबे इथं मशानभूमीपर्यंत पाणी लागलं. तर बघा ही एक मशानभूमी तर गेली पाण्याखाली, ह्याला पाणी लागले या मशानभूमीला. किती पाणी वाढलंय बघा, लांबून बघ ना. कृष्णा नदीला आलाय पूर बाबा, बघा किती पूर आलाय. अजून जास्त पाऊस पडला तर ब्रिजवरून पाणी जातं बोलतात. हो बाबा असे बोलले ना, ते रिक्षावाले बाबा होते ना. इथून बघा, इथून बघा ह्या पायऱ्या बघा, ह्या पायऱ्या आहेत ना. इथून उतरून आम्ही इथून चालत यायचो. इथून पाणी स्टार्ट व्हायचं, तिथून व्हायचं अर्ध्यातून, तिथून असं आम्ही यायचो आणि इथे पोहायला जायचो. आता इथे बघा कपडे धुवायला आलो होतो आम्ही सगळे. हां तो व्हिडिओ तुम्ही बघितला तरी पण मी तुम्हाला दाखवते. तो व्हिडिओ माझ्याकडे असेल तर मी तुम्हाला दाखवीन तो व्हिडिओ. आम्ही ते कपडे धुवायला आलो होतो. ते झाड आहे ना, हां हे झाड आहे ना, हे झाड तिथे हे बसले होते पाण्याच्या इथे, आणि त्या पलीकडे आम्ही तिथे कपडे धुवत होतो. तर बघा किती पाणी वाहतंय. पूर्ण पायऱ्यांना पाणी लागले. पाणी बघा कसं वाहतंय, किती जवळ पाणी आहे. मी तर पहिल्यांदा बघते म्हणजे नदीला एवढा पूर आलाय. ते विश्वास बसत नाही की ह्याच्यात आम्ही म्हणजे भिजायला आलो होतो, कपडे धुवायला ह्याच ठिकाणी कपडे धुवायला आलो होतो. वाटतच नाही की बाबा ही तीच जागा आहे. समोर मंदिर आहे. हे दोघं घेतले छत्रीत आणि चू माझ्या बरोबर आहे. माऊ तुला कसं वाटतंय गावाला आल्यावर? कसं वाटतंय सांग ना. आवडलं का? मला नाही आवडलं बाबा गावाला येऊन. अच्छा तुला आवडलं ना, मग मला हे तुला आवडलं दीदी? तुम्हाला आवडलं का? हो खूप छान, खूपच छान.
बेकार बेकार पाणी हे वाहते. इथे पण बघा ह्या मशानभूमीच्या इथे पण लागले पाणी. किती जवळ पाणी आलं. जर पूर्ण भरत असेल तर वरपर्यंत पाणी येत असेल. छान वाटेल तिथून. इथे पण बघा ह्या पायऱ्या पण बघा पाण्याखाली गेलेत. नाही तर इथे पण किती खाली पाणी होतं. पाण्याचा प्रवाह बघा ना. गोल फिरते पाणी ते. हा ना, असं तिथून गोल फिरून असं सरळ जाते. बघताय ना तुम्ही बघा, असं तिथून गोल फिरून येते पाणी आणि सरळ असं चाललंय एकदम सुसाट. आणि इथे बघा नदीतल्या वनस्पती झाडं जे काही आहेत, कचरा सगळा इथे वाहून आलाय बघा. बघा तिथून पाणी येतंय. बघा तिथून लाटा सुटल्या तिथे यायला. आणि पाणी एवढं आहे की ते बघा सगळे मासेमारी करायला थांबलेत. सगळेजण खेकडा मासे काय भेटतात ते बघतायत. आपलं गाव त्याच्या पलीकडे आपलं. तर हा बघा हा कृष्णमाईचा घाट आहे. समोर चंदनवंदन. आणि समोरच बघा चंदनवंदन डोंगर आहे, गड. आणि हे बघा इथे मंदिर आहे. आणि तिथे बघा ते काय आपण त्या ब्रिजवर ते काका तिथं उभे आहेत. आणि इथे ह्या बघा ह्या म्हाताऱ्या बायका इथं उभे राहून हे करतायत. मला तर वरून, मी तर वरून करते, ते आता खालून करतायत व्हिडिओ. बघा एवढी डेअरिंग आहे त्यांच्यात. गावच्या बायकांमध्ये हीच डेअरिंग आहे. त्यांना सवय इथली, त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्या तिथे उभे राहून व्हिडिओ काढतायत. आणि हा ब्राह्मणांचा वाडा आहे इथे मागे. तर बघा मी व्हिडिओ कुठून काढत आले. मी कमान दिसते तिथे, ही कमान आहे ना, या कमानीच्या इथून आले आणि या ब्रिजच्या इथून अशी सरळ चालून गोल फिरून ह्या साईडला आले. पाणी गोल गोल फिरतंय बघा. तो मुलगा इथं वटी म्हणजे आता ठेवली, ते नारळ वाहून आले. नारळ काढतोय तो. मारुतीचं मंदिर आहे इथे. दिसत नाही, अंधार आहे. चू बोलते त्याच्या कानात, बोल. नंदीच्या कानात बोलते चू, बोल. आता इथे बघा आम्ही लांब लांबच चाललोय. हे हनुमान मंदिर. इथे बघा हे झाड बघा. बघा हा ना ब्राह्मण वाडा आहे. तुम्हाला मग अशी तिथून दाखवला मी, तर बघताय. बघा ना कमानी कशा केलेत. इथून दरवाजा आहे. आता आज जात नाही, घरी जायचे, परत अंधार होईल. चिखल पण झालाय भरपूर. पाणी बघायला खास आले. तर हे कृष्णामाईचं काठ बघताय तुम्ही, किती छान प्रकारे आहे. म्हणजे कुठे तुटलं मुटलेलं नाही, व्यवस्थित आहे. आणि बघा ह्या मंदिराच्या इथून पायवाट आहे इथून जायला. इथून सरळ इथे आता त्या बायका होते ना उभ्या, त्या इथे उभ्या होत्या. हातला म्हणतात. माव काय करते? माऊ कशालाच घाबरत नाही. नागोबा आहे माऊली. काय नाही मग पाया पड बा, काय नाही. पण चप्पल घालून कोण पाया पडतं? हा
चला चप्पल घालून पाया पडते. चलो. अरे यो काय नाही करत, माऊ सांगते. माऊ समजवते मोठ्या बहिणीला नकली साप आहे, नकली साप. हो हो नकली साप आहे तो, पण तू असली आहेस ना. चाललोय आता घरी. आणि ही बघा हिला चालाय नको, चिखलात पाय बुडेल म्हणून मला उचलून घ्या. कंटिन्यू ते हातातच आहे त्यांच्या, खाली उतरली चिखलात नाही. पाय नको जायला म्हणून. कशाला गावाला आली काय माहिती, कशाला आली तू गावाला. कसं आली का माऊली? पप्पांना त्रास द्यायला. हा? त्यामुळे मला बोलवते का चल चल गावाला चल. मग त्यासाठी सुद्धा मला उचलायला बोलते तुला? चला, की कोण हिला घेऊन फिरणार असं कंटिन्यू, आणि कोण असं माझ्यासोबत बाहेर येणार आहे फिरायला. म्हणून आता तुम्ही आला तर व्हिडिओ तरी बनतोय ना आपला. माऊ उतर ना बाळा, पप्पाचा खांदा दुखतोय. चल ना बाळा, तुम्ही चाल ना रस्त्याने, चाल ना. रस्ता आहे रस्ता. गुड गर्ल. नंतर तिथं पाणी असतं ते. अगं माझं बाळ ग ते. चल, इथून एवढं चाल, पाणी आलं का मी तुला पाणी आलं की तुला उचलून घेणार. व्हेरी गुड. चाल, चाल. ऐकलं माझ्या माऊनी, बघा कसं चालते, टुनुक 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 टुनुक. शानी आहे माझी माऊ, ऐकते सगळं. हो ना माऊल्या, ती चालते बा ती मगासपासून. हा ते दोघी पण. माऊचं चालणं पळणं ना बघण्यासारखं आहे. साईडने चल बाळा, मागून गाडी येते. टुंगू 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 टुंगू. अरे कुठे गेली? दिसली दिसली. हा मग असं चालायचं. जरा बोललो नाही तर झाडा नाही चढवलं. मग असं झाडावर चढवायचं म्हणजे बघा किती मस्त चालते. तिला चालायला लावलं तर बेभानच चालते, गाड्या बघत नाही काही नाही, नुसती पळते. टुबाकनं टंगा टंगा चाललंय. चिव चिव तू या साईड जरा. अगो बाई हे काय. हे बघा, चल 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 दोघांनी चला पुढे. हे बघा दोघांचं चालणं बघा, बाप बेटी एकसारखे चालतात. बघणं पण बघा या दोघांचं, नखरं बाज दोघं पण. थोडं तरी चालण्यात फरक दिसतोय का यांच्या. आता हे आगापणा करते माऊ म्हणून, नाही तर चालायला लागली ना सेम. विचारायची सवय नाही. तर बघा मी त्या साईडला गेले होते. हा बघा इथे आम्ही गेलो होतो. आता तिथे पायऱ्या दिसत आहेत ना या साईडला. इथे 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 कुठं दाखवू, कसं दाखवू, तिथं इथे जाऊन आले. आता तिथून पाणी बघून ह्या साईडला या ब्रिजने इथे आली. आजचा खास व्हिडिओ. कृष्णा नदीला आला पूर. अंधार होत चालला, पाणी वाढलंच आहे असं वाटतं. अजून पण पाणी वाढतच आहे. आता पाऊस यायला लागलाय. आम्ही आता घरी जातो, कारण की अंधार पण होतोय. आता 7 वाजून गेलेत. तर बघताय ना बाहेर मागे पाणी कसं दिसतंय. उडून जाईल छत्री. हो छत्री उडून जाईल. मम्मी इथं भाकऱ्या थापते. इथं मटण करून म्हणजे डायरेक्ट फोडणीच देऊन टाकले मम्मीने. बघा कालवणाला तरी छान आली. मटणाचा रस्सा, भाकरी, भात, वरण, मेथीची भाजी, एवढं सगळं जेवण बनवले. आणि इथं आमची जयाबेन कांदा कापते. आता जेवायचंय. इथं जेवायला बसलोय आम्ही सगळेजण. ह्यांचं संपलं पण. ठेव ना. हे दोघं गेले. ह्यांनी तर सकाळी खाल्लंय, नाश्ता केला, त्याच्यावर काही खाल्लं नाही. आम्ही तरी अरबट सरबट खाल्ले, नळ्या खाल्ले, सगळं खाल्लंय. आम्ही सगळेच जण बसलोय जेवायला. आमची काय मेथीची भाजी, व्हेजवाल्यांना भाकरी, वरण, भात, नॉनव्हेजवाल्यांना मटण, भाकरी, भात. इथं बघा चहा बनवलाय. जेवण खाणं झालंय, बिछाना टाकलाय. आणि हा चहा कोणाला प्यायचा आहे तर ह्यांना. जेवण करून बसलेत, मटण खाऊन बसलेत. बाहेर पाऊस पडते म्हणून ह्यांना चहा प्यायचा आहे. घ्या प्या चहा. तथाच तू घ्या. नीट पकडा, गरम आहे.
आणि या दोघी बसलेत इथे. आणि पंखा लावला थंडीत. आणि बघा थंडीत माऊनी पंखा लावलाय, तिला गरम होते मग तिने अंगार घेतलं नाहीये. आणि मम्मी बाहेर आहे. बघा नदीचा आवाज ऐकते मी पण. हे बघा पाऊस पडतोय जोराचा. मम्मी आणि मी बसलोय बाहेर. जयश्री पण आहे, येते जयश्री. काय चाललंय हे? मोबाईलसाठी भांडताय का पण मग कुणी घेतलेलं मोबाईल? बघत होती की गपचूप बसली म्हणून असं उचलला तिने आणि देत लय. नाही तर बघ छोटी घेऊनच गेली. तिला बोललं नको. अच्छा, बंद करून तिथं ठेवलंय का? तर बाबाचं पण ऍटिट्यूड. काय ग भाऊ, तू एवढा वेळ बघितलं बघितलं का? खाली नको ठेवा, वर ठेव. नाही घेणार ती, नाही घेणार. बाबांकडे दे फोन, बाबांकडे दे फोन. बाबा जपून ठेवतील. हा आले आता जागा करणार. आता इथून पतीला हटवणार. बिचारी माऊ ग माझी. जा तू आपल्या आईकडे जाऊन झोपा. तू खाली बस. पोलिसांना बोलवते. तू कान पकड आणि दीदीला सॉरी बोल. बोल कान पकड. दीदीला बघ. मला नाही, दीदीला बोलायचंय. दीदीला बघ. मी पोलिसांना दाखवणार हा व्हिडिओ. पोलिसांना दाखवणार. तू दीदीला सॉरी बोलतेस का नाही ते. बोल. हा बोल दीदीला. पोलीस ही सॉरी बोलली आहे दीदीला. आता नका येऊ. कोण नाही, पोलिसांना दाखवते तुझा व्हिडिओ. इथं बघा माझ्या चिवच्या डोळ्यावरती मारलं तिने. बिचारी रडली, भरपूर रडली माझी चिव. तिचा कान दुखतोय म्हणून आता मम्मीने हळद गरम केले. गरम लागला का? अजून तुला किस्सा सांग. तो पण दे. गरम चहा पित होता ना, तर चिव आहे ना, चिवने माझा चहा घेतला आणि माऊ आहे ना बघायला आली. बोलते तू काय पिते दीदी, काय पिते? हिने सांगितलं औषध पिते. मग लगेच लांबच पाहिली. जर चहा बोलली असती ना तर हिने सोडला नसतं, लगेच हिने चहा मागितला असता. चहा घेतला. लय ऍटिट्यूड आहे, लय ऍटिट्यूड. मोठा हा गुंडी आहे, गुंडी. खरं तर नीट माझ्याशी नीट बघायचं, नाही तर मी पोलिसांना हा व्हिडिओ पाठवेन. माऊला पोलिसाची भीती वाटते सध्या, म्हणून तिला आता भीतीच दाखवतो. सॉरी बोलायला मागत नाही, एवढा ऍटिट्यूड आहे तिच्यात. आता बोलली नाही, कान पकडून सॉरी बोलली आई. ती बोलली, पप्पी पण घेतली तिची. सारखी माझ्या चिवला मारत असते, काय ना काय फेकून मारून. न माझ्या चिवचे बघा डोळे अजून पण पाण्याने भरलेले आहे. एवढं जोराचं लागलं. माझी चिव आहे म्हणून सहन करते. दुसरी बहीण असती तर चोपलीच असती. ती नाही मारत घेत. मोबाईल पण घेतला मावच्या हातात. आणि असं नाही की मोबाईल तिने बघितला, मोबाईल जाऊन तिथं ठेवला. बंद करून खुर्चीवरती ठेवला आणि पप्पांना दिला. पोरीनं तुला एक एक पराक्रम माहितीच आहे. राग बघा किती आहे. नुसतं असं हे करते ना, खुन्नस देते. जसं काय ती मोठीले शहाणी असल्यासारखी. जाऊन झोपली आता त्या कोपऱ्यात. ती आताच घालत, त्यानंतर काय घालू तिला? तू नंतर झोपल्या. झोप बाळा तू आता. हा झोपून घे. आणि तिला राहू दे, झोपू दे तशीच. माऊ तर काय अशीच रडत राहणार आहे आता. वेदू घरी आले तर तिला असं झाले की मी कधी घरी जाते म्हणून आता बघते माझं घर कुठे आहे. येताना बोललो होतो तिला येऊ नको म्हणून. तुझं घर मालपूरला आहे, थांब ना आता कशाला पाहिजे तुला तुझं घर? रडू नको सर, आता गप्प बस. रडायला झाली, फाळत होत. आता
तर तिला ओरडले म्हणून ती गप्प बसले. तर हिचा असं भोंगा चालू राहणार आहे. शिव माझी आई. तर चला मी माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. आणि कृष्णा नदीचा पूर बघून तुम्हाला कसं वाटलं ते पण मला तुम्ही नक्कीच सांगा. बाय, गुड नाईट.